तर तिकडे कॅबिनेट बैठक संपली। नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला। तब्बल 3,345 कोटींचा आराखडा सादर करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला हा आराखडा सादर केला। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारकडून सध्या तयारी केली जाते। नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर करण्यात आला। तब्बल 3,345 कोटींचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला सादर केला। कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये उद्या 12 वाजता अतिशय महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय राहतील। कुंभमेळा मंत्री म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी राहील आणि सर्व विभागाचे प्रधान सचिव हे त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्याला 2-3 प्लॅटफॉर्म जास्त करावे लागणार आहेत। विमानतळाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मोठा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल। त्याच्या एक्सपोजच्या संदर्भामध्ये पार्किंगच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय त्या ठिकाणी होईल। अनेक गोष्टी आहे। मग त्यामध्ये गर्दीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता, असे सुद्धा 15-20 मुद्दे घेऊन त्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे।